नमस्कार सगळ्यांना, जय शिवराय. तर हे बघ, मुलं पण गेले, कानाचा बड्डे पण मस्त झाला आणि 4-5 दिवस माझी ना ती गेल्यानंतर तब्येतच खूप खराब झाली होती. त्याच्यामुळं मी काय व्हिडिओ शूट केला नाही. आज पण व्हिडिओमध्ये माझा आवाज थोडा बसल्यासारखाच येत असेल, कारण की खूप डेंजर, म्हणजे इतकी डेंजर सर्दी आणि घसा बसला होता त्याच्यामुळे. आणि मला आता बागेत पण जायचं आहे थोड्या वेळाने. तर आपल्या गावाजवळचं जे शेत आहे तिथला गहू टाकून झाला आहे, त्याला पाणी लावलं आहे आता. आणि इकडच्याला आता आंबावणी द्यावं लागणार आहे. तिकडचं झाल्यानंतर पहिले याला आंबावणी देऊन आणि मग पाठीमागचा गहू आपण टाकणार आहे. तर आपल्याला ह्या गावासोबत मेथी घास पण टाकायचं आहे. मी ज्यावेळेस टाकेन त्यावेळेस तुम्हाला दाखवेनच. तेच आता तयारी आपली चालली आहे. आणि काल जाऊन गाडीचे सगळे एक्सेसरीज जे आहे त्या लावून आणले. मागचं पुढचं सगळं जे आहे ते नेम प्लेट पण आपली आली आहे, ती पण लावून दिली. आणि काल सगळं गाडीचं काम करून आलो आहे. तर बाकी आता सगळं झालं आहे, मुलं पण जाऊन आले, गाडीचं पण व्यवस्थित सगळं करून आणलं आहे. फक्त आता बागेमध्ये मला आज जायचं आहे थोड्या वेळाने. बघू आता, घरातले कामं आवरल्यानंतरच जायचं आहे. गोऱ्याला खायला ठेवून दिला. तर सकाळी सकाळी त्याला थोडंसं बांड्या वगैरे आणलेलं आहे त्या टाकल्या होत्या. आणि त्याच्यानंतर थोडं सोयाबीन भुसा टाकला. तर कुट्टी पण तो खातो, पण त्याच्यात थोडंसं पीठ वगैरे मिक्स करून द्यावं लागतं. तर तो इथंच बसलेला होता, त्याच्यामुळं मग मी त्याला सोयाबीन भुसाच टाकलं. तर असे कामं आपले आता सुरू झाले. तर चला कंटिन्यू व्हिडिओ तर आता येतच जातील. आपलं गावाजवळचं जे शेत आहे तिथं आता गहू भरायचं काम चालू आहे. तर ह्या वेळेस जे वाफे ते असे आडवी पाडलेले आपण. तर आपलं शेत पूर्ण लांबपर्यंत, ते जो मोठा लिंब दिसतो तिथपर्यंत आहे. तर असे उभे न पाडता, आपलं घरचं ट्रॅक्टर होतं त्याच्यामुळं ह्या वेळेस असे आडवे पाडून बघितले होते. तर हे बघ, इथं पाणी पडतं आहे, इथून पाणी सगळं खाली जाणार. तर खाली जागोजागी आपण बारे केलेलेच आहे. ज्यावेळेस कांदे लावले होते त्यावेळेस मी तुम्हाला आपले बारे कुठं कुठे ते दाखवलेलेच आहे, बोर पण दाखवलं आहे. तर आपलं सगळं आता सध्या तरी विहिरीला पाणी आहे. तर नसल्यानंतर आपलं सगळं बोरवरतीच असतं. हे बघ, एवढा पूर्ण पट्टा चालू आहे भरायचं. आणि इथं आपली विहीर. तर मी आत्ता निघाले घरी, त्यांना सोडवायला आले होते इथं. तर ते जेवण वगैरे करून परत बाऱ्यावरती आले आणि आता मी निघाले बागेकडं फुलं तोडायला. तर मला सोबत पप्पा पण आहे. बघू आता ते येतात की नाही. ते गेले कार्यक्रमाला.